सोन्याचा दर 91,000 सोन्याच्या दरातली ही आजपर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याचं व्यावसायिकांचं मत। चांदीचे भावही वाढले। आठवड्याभरात चांदीच्या भावात 8,000 रुपये प्रति किलो वाढ। चांदीचे दर 1,05,000 रुपये प्रति किलोवर। हार्बर आणि मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेतला जाईल। प्रत्येक टोल प्लाझावरती फास्टॅगचा वापर अनिवार्य। सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार। मुंबईतून क्लीनअप मार्शल हद्दपार होणार। मे महिन्यापासून नवे स्वच्छता दूत येणार। वारंवार येणाऱ्या मांडवलीच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका। महाराष्ट्रात तब्बल 42,000 पॉक्सोची प्रकरणं प्रलंबित। माहितीच्या अधिकारात ही बाब समोर आली आहे। 30 पैकी फक्त एकच पॉक्सो कोर्ट काम करत असल्यानं खटले प्रलंबित। डोंबिवलीमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती विना तिकीट युवतीची मुजोरी। युवतीनं टीसीच्या अंगावर पैसे भिरकावले। मुजोर तरुणीला रेल्वे सुरक्षा दलानं ताब्यात घेतले। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग। जुन्या आणि मुदत संपलेल्या नादुरुस्त अशा 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार। हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात मुंबईच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता। इतक्या लवकर उष्णतेची लाट येणं ही चिंतेची बाब। मुंबई महानगरपालिका पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरती विशेष स्वच्छता मोहीम राबवणार। 17 ते 22 मार्च दरम्यान दररोज रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान स्वच्छता महामार्गावरील बस थांबे, दुभाजक, पदपथ स्वच्छतेवर देखील भर दिला जाईल। पालघरच्या वाढवण इथं समुद्रात सुरू असलेल्या सर्वेक्षणाला मच्छीमारांनी विरोध केला। वाढवण बंदर संदर्भात सर्वेक्षण सुरू असल्याची प्राथमिक माहिती। सर्वेक्षण करताना कंपनीनं परवानगी न घेतल्यानं स्थानिक मच्छीमार आक्रमक। हलाल विरुद्ध झटका वाद पेटला। नाशिकमध्ये हलाल पद्धतीनंच मटण विक्री करण्याचा खाटीक समाजाचा निर्णय। नितेश राणेंच्या निर्णयाला खाटीक समाजाचा विरोध। करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी। 2024च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात करुणा मुंडे यांच्या मिळकतीचा उल्लेख न केल्यानं दाखल करण्यात आली होती तक्रार। नाना पटोलेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर ऐकून आपली वाचाच गेलीये। खासदार संजय राऊतांची टीका। पटोलेंनी ऑफर दिली असेल तर त्यांच्याशी चर्चा करू, राऊतांची प्रतिक्रिया। राजकारणात कोणीही शत्रू किंवा दोस्त नसतो। नाना पटोलेंच्या ऑफरवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। त्यामुळे पुढे काय वाढून ठेवलंय हे आत्ता सांगणं कठीण, वडेट्टीवार यांचं वक्तव्य। शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आल्याबद्दल पत्रातून आभार मानले। शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महत्येचं पातक सरकारच्या माथी। आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांनी माफी मागितली पाहिजे, संजय राऊतांची मागणी। महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकास सुप्रिया सुळेंचा विरोध। कोणालाही सूडबुद्धीनं गजाआड करून प्रताडित केलं जाऊ शकतं, सुप्रिया सुळेंचा आरोप। होळीच्या दिवशी बेशिस्त वाहन चालकांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल। धुलीवंदनाच्या दिवशी पोलिसांची विशेष मोहीम जोरात। माथेरानमध्ये रेल्वे अधिकारी विश्रामगृहातील आउट हाऊसमध्ये एकाची हत्या। धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या हाणामारीत मृत्यू झाल्याची माहिती। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर खासगी कार चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं अपघात। कार टोल नाक्यावरच्या डिवायडरवर चढली। कारमधले प्रवासी अगदी थोडक्यात बचावले। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील भोसगाव इथं डोंगराला वणवा लागला। वणव्यामध्ये एकाचा होरपळून मृत्यू। तुकाराम सीताराम सावंत असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव। साताऱ्याच्या तरवाडी गावात दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू। राजवर्धन किशोर पाटील आणि राजेंद्र कोळेकर अशी मृतांची नावं। ट्रकला बसची जोरदार धडक। भीषण अपघातात कंडक्टरचा मृत्यू तर 11 ते 12 प्रवासी जखमी। नागपूर चंद्रपूर महामार्गावरची दुर्दैवी घटना। धुलीवंदनाच्या दिवशी पंढरपूरमध्ये 30 किलो गोमांस जप्त। शहरातील आंबेडकर नगर परिसरात पोलिसांची कारवाई। 2 संशयित आरोपी ताब्यात। गोंदियाच्या देवरी तालुक्यातील अब्दुल टोला इथं एका घराला आग लागली। आगीमध्ये 14 ते 15 चारचाकी वाहनं जळून खाक। बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी लातूर जिल्ह्यामध्ये 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। भाजप नेते किरीट सोमय्यांची एक्स पोस्टद्वारे माहिती।
कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर करणार, एआयमुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होईल, शरद पवारांचं वक्तव्य. गाय आणि म्हशीच्या दूध दरात आजपासून 2 रुपयांनी वाढ. गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर. राज्यातल्या तरुणाला मंदिरापर्यंत नेण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं खास अभियान. गुढीपाडवा ते हनुमान जयंती दरम्यान तरुणाईनं महाराष्ट्रातील अपरिचित मंदिरं पिंजून काढण्याचं आवाहन. रत्नागिरी नागपूर महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध. शेतकरी नेते राजू शेट्टी पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये रवाना. उदगाव टोल नाक्यावरती रास्ता रोकोचा स्वाभिमानीचा इशारा. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय कृषी योजनेला ब्रेक. वर्षभरामध्ये ठिबक सिंचन योजनेचा खुल्या प्रवर्गातील एकाही शेतकऱ्याला लाभ नाही. नांदेडमध्ये शेतकऱ्यानं आत्महत्या केली. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याचं बँक खातं होल्ड केल्यानं व्यथित होऊन त्यानं आत्महत्या केली. तिसऱ्या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सुरुवात. काँग्रेस नेते अमित देशमुख, दिग्दर्शक जब्बार पटेल यांची कार्यक्रमाला उपस्थिती. दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. पुढचे 3 दिवस फेस्टिवल चालेल. विदर्भात उष्णतेमुळे लाही राज्यात अनेक ठिकाणी पारा 40शी पार. या हंगामातील राज्याचं तापमान 42 अंशांवर. हिंगोलीच्या हिवरखेडा गावात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती. पाणी प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. लातूर जिल्ह्यात ज्वारी पिकावर शिक्का रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये 50% मोठी घट होण्याची शक्यता. शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मदतीची मागणी. भंडाऱ्यामध्ये पाण्याअभावी भाताच्या शेतीला मोठ्या भेगा पडल्या. अखंडित वीज पुरवठा देण्याची शेतकऱ्यांची मागणी. डोळ्या देखत भात पीक करपू लागल्यानं शेतकरी हवालदिल. संगमेश्वर तालुक्यामध्ये शिमगोत्सवादरम्यान पालखीच्या भेटीचा सोहळा संपन्न. कोळंबे, सोनगिरी आणि आंबेड बुद्रुक येथील पालखीच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. संत तुकाराम बीज यात्रेच्या निमित्तानं देहूनगरीमध्ये वारकऱ्यांचं स्वागत. वैकुंठ गमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूमध्ये विशेष नियोजन. उमरेड पवनी करांडला व्याघ्र प्रकल्पामध्ये F2 वाघीण तिच्या बछड्यांनी पर्यटकांचं लक्ष वेधलंय. जंगल सफारीला अनेक पर्यटकांची पसंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.